नमस्कार, जीवन वेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मंडळी बघा, बऱ्याच कारणानं आपल्याला हॉटेलचं अन्न खावं लागतं. कधी आपल्या घरी स्वयंपाक नसतो किंवा काही अडचणी असतील, आपण शिकण्यासाठी बाहेर असताल किंवा बऱ्याच कारणानं म्हणजे अशा छोट्या मोठ्या घरगुती गोष्टींमुळे किंवा आवड म्हणून बरेच लोक हॉटेलचे अन्न खातात. हॉटेलचे अन्न खात असताना एक गोष्ट लक्षात घ्या की हॉटेलच्या अन्नामुळे आपल्याला आपल्या स्वास्थ्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, आपण जेव्हा हॉटेलला जातो, हॉटेलचे अन्न खातो, तेव्हा ते चविष्ट असतं बघा, आणि ते आपल्याला आवडतं. मग वेगाने वाढणाऱ्या या जगात टिकून राहण्यासाठी हॉटेलचे जेवण करावंच लागतं आणि अशा जेवणामुळे अनेक आजार जडतात. हॉटेलमध्ये बनवले जाणारे पदार्थ हे मैद्यापासून बनवले जातात आणि बऱ्याच पदार्थामध्ये बेसन देखील मोठ्या प्रमाणात असतं. मैदा एखाद्या वेळी खाणे चांगलं, पण सतत आणि नेहमी खाल्ल्यामुळे पोटाच्या विविध तक्रारी होतात. कारण मैदा हा आपल्या आतड्यांना चिटकून राहतो आणि परिणामी तो पचत नाही. मैदा पचत नाही, तो आतड्यांना चिटकला तर त्यामुळे स्वच्छ जाणे किंवा स्वच्छ पोट साफ होत नाही, टॉयलेटला व्यवस्थित जाणं होत नाही. मैद्याचे कण अन्ननलिकेला देखील चिटकून राहतात आणि पचनात मैदा अनेक अडचणी निर्माण करतो. नैसर्गिक पचनशक्ती अडवण्यासाठी मैदा अत्यंत कारणीभूत असतो. तसेच बेसन योग्य रीतीने न बनवल्यामुळे पोटाचे अनेक रोग जडतात. पोट फुगणे, पोट दुखणे, पोटात आग देखील पडते. त्यामुळे असे अन्न खाणे शक्यतो तुम्ही टाळावे. बघा, त्यामध्ये वापरले जाणारे तेल ते योग्य प्रमाणातच असेल असं नाही. फ्राईड तेल असतं, म्हणजे तळून पुन्हा 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 यूज केलेलं तेल असतं. त्यामुळे देखील आपल्या शरीराला हजारो प्रकारचे रोग जडतात. त्यानंतर त्यात वापरले जाणारे घटक व्यवस्थित स्वच्छ केलेले नसतात. त्याचप्रमाणे त्यात वापरले जाणारे मटण असो, बाहेरून आणणाऱ्या फळभाज्या असो वगैरे सर्व ज्या असतात त्या न्यूनतम क्वालिटीच्या असतात. त्यामुळे अनेक आजार जडू शकतात. त्यांची चविष्टपणा हा त्यात टाकलेल्या मसाले आणि इतर केमिकल्समुळे येतो, ना की त्यातील खऱ्या आस्वादामुळे. सर्वात महत्वाचं असं की घरचं अन्न सर्वात चांगलं असतं. मात्र अडीअडचणीला आपण हॉटेलमध्ये जेवू शकतो, मेसला जेवू शकतो, पण शक्यतो मैद्याचे अन्न खाणे टाळावे. यामुळे बघा, आपल्याला पुढील प्रमाणे रोग होतात. पहिला म्हणजे अपचन, अन्न पचत नाही. दुसरा मूळव्याध, हगवण, डोकेदुखी, थायरॉइड, गळादुखी, जीभ लहान होणे, तोंडातले येणे, तोंडात फोड येणे, आतड्याचे आजार होणे या आणि असे अनेक हजारो रोग होतात. तर शक्यतो हॉटेलचे अन्न खाणे टाळावे. ज्यांना अडचण आहे त्यांनी खाऊ शकतात, मात्र त्यामध्ये मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळावे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.